हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण कॅरेमल सॉसची रेसिपी बघणार आहोत. खूप छान बनतो हा. कमी साहित्यात, अगदी घरच्या साहित्यात बनून तयार होतो. आणि केकमध्ये, आईस्क्रीमवरती, तुम्ही चॉकलेटमध्ये पण याचं फिलिंग करू शकता. खूप टेस्टी बनतो. नक्की ट्राय करून बघा. कॅरेमल सॉस बनवण्यासाठी पसरट कढई किंवा पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यात साखर पसरून टाकायची. एकावर एक अशी जास्त येणार नाही अशा पद्धतीने पसरून टाकायची आणि मंद गॅसवरती ही मेल्ट करून घ्यायची आपल्याला. आणि अजिबात मध्ये हलवायचं नाही. आता मी पसरून घेते म्हणून हलवते. नंतर 3 ते 4 मिनिटं अजिबात हलवायचं नाही. मंद गॅसवरती करायचं आहे आपल्याला हे कॅरेमल सॉस. तीन ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघा, मध्ये मध्ये साखर मेल्ट व्हायला लागली. कॅरमेल सॉस बनवण्यासाठी जो स्पॅच्युला आपण वापरतोय चमचा, तो सुद्धा सिलिकॉनचा असेल तर तो वापरा. म्हणजे त्याला बिलकुल साखर चिकटत नाही आणि छान बनतो आपला कॅरमेल सॉस पण. एक 5 ते 6 मिनिटानंतर साखर व्यवस्थित मेल्ट होते बऱ्यापैकी आणि मग आपण स्पॅच्युला घालू शकतो. थोडी थोडी कुठे राहिली असेल तर ती मध्ये घ्यायची, म्हणजे मेल्ट होते साखर. संपूर्ण प्रोसेस मंद गॅसवरतीच करायची. तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि रंग पण यायला लागला. आता गॅस जर कुठेही मोठा झाला तर सॉस करपायची शक्यता आहे आणि त्याची टेस्ट मग वेगळी येते, करपट अशी. ती साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे. आता मी गॅस बंद करते. मधासारखा रंग आला पाहिजे आपल्या साखरेचा. मी गॅस बंद करून याच्यामध्ये दूध घालते आणि दूध घालताना काळजी घ्यायची, कारण साखर गरम असल्यामुळे ते बाहेर येऊ शकतं हातावर वगैरे. म्हणून गॅस बंद करून मग याच्यामध्ये दूध घालायचे. दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे. सुरुवातीला याच्या गाठी झाल्यासारख्या वाटतील, खडे झाल्यासारखे साखरेचे, पण ते साखर गरम असते त्याच्यामुळे बरोबर ते मेल्ट होतं. फक्त हलवत राहायचंय स्पॅच्युलाने. आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान. छान मेल्ट झालंय आपलं. सगळ्या गाठी निघून गेलेल्या आहेत. पण मला याचा थिकनेस जास्त वाटतोय, कारण थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं हे. त्याच्यामुळे मी 2 चमचे दूध आणखीन ऍड करते. साखरेच्या निम्म दूध वापरायचं आपल्याला याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी ऍडजस्ट करायची असेल तर 1-2 चमचा फक्त वाढवायचं दूध. दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपल्या कॅरमेलमध्ये. आता मी गॅस ऑन केलाय, मंद गॅसवरतीच ठेवलेला आहे आणि 2 चमचे बटर घालते. मी सॉल्टेड बटर वापरते, त्याच्यामुळे मीठ घालत नाही. तुम्ही अनसॉल्टेड बटर वापरत असाल तर थोडंसं मीठ घाला चिमूटभर.
आता बटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बुडबुडे येईपर्यंत हे आपल्याला मिश्रण आपलं शिजवून घ्यायचं आहे. आपल्या मिश्रणाला छान बुडबुडे यायला लागलेत आणि एक प्रकारचा ग्लेज आलेला आहे. हे छान मिक्स करायचे व्यवस्थित. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता, ड्रिपिंग किंवा दाटसर अशी. आता मी गॅस बंद केलाय आणि थोडा वेळ थंड करून मग हे आपण एका हवाबंद डब्यामध्ये जारमध्ये भरून ठेवूयात. आपला कॅरमल सॉस तयार आहे. 7 ते 8 दिवस हा फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो आणि हवा तेव्हा बाहेर काढून ठेवायचा आणि थोडंसं एखाद 30 ते 40 सेकंद मायक्रोवेव्हला जर तुम्ही गरम केला तर हा तुम्ही ड्रिपिंग कन्सिस्टन्सीमध्ये येतो. मग तुम्ही हा केकमध्ये, चॉकलेटमध्ये, आईस्क्रीमवरती कशात हवं त्याच्यामध्ये फिल करू शकता. खूप टेस्टी होतो हा. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.